गोपीनाथ मुंडेंनी मुंबईतलं गँगवॉर संपवलं, माफिया राज संपवला. मात्र मुंडेंच्या पुढच्या पिढीनं माफिया राज पुन्हा आणला असं म्हणत सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर अप्रत्यक्ष आरोप केले. अजित पवारांनी मस्ताजोगमध्ये जात खूप चांगलं केलं, त्यामुळे त्यांच्या पक्षातले छोटे मोठे आका काय करतात हे त्यांना कळलं असं सुरेश धस यांनी म्हटलंय. याच दरम्यान सुरेश धस यांच्यासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी. त्यांनी काय म्हटलंय ऐकूयात. हिवाळी अधिवेशन संपलंय, मात्र हिवाळी अधिवेशन विरोधकांनी नाही तर सत्ताधाऱ्यातील एक आमदारांनी गाजवलं, ते म्हणजे सुरेश धस. अण्णा, हिवाळी अधिवेशन संपलेलं हे अधिवेशन अख्खं तुम्ही गाजवलं, खास करून जे राज्यभरात सध्या मुद्दे गाजतात, म्हणजे बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांची हत्या असेल, आता आज तुम्ही सायंकाळी तो मुद्दा काढला, पीक विमा जो माफी आहे तो सगळा मुद्दा काढला. बीडच्या मुद्द्यावर जर आज पाहिलं तर थेट आता अजित पवार मस्साजोगला पोचले. ते त्यांचं काम होतं. मस्साजोगला त्यांनी जायला पाहिजे ना. त्यांच्या पक्षाचे छोटे मोठे आका आहेत ते जे आहेत ते कोणत्या पद्धतीने वागतात तिथं ते त्यांनी जाऊन तपासलं पाहिजे आणि तिथे जाऊन भेटल्याच्या नंतर त्यांना कळलं असेल ना त्यांचे आका कसे वागतात. मुंडे साहेबांनी माफिया राज संपवलं, मटक्याचा खटका लावला. मुंबईमधलं गँगवॉर संपवायचं काम आदरणीय मुंडे साहेबांनी केलं. पण मुंडे साहेबांच्या पुढची पिढी ही माफिया राज आणत आहे असं एकंदरीत चित्र संतोषच्या खुनावरून तुम्हाला दिसत नाही का? हे माफिया लोक हे पैसे उचलणार आणि मग याच्यावरती स्कॉर्पिओ हिंडवणार, याच्यावरती बंदुक्या दाखवणार, याच्यावरती संतोष देशमुखसारखा मर्डर करणार. अरे ह्याचा तरी दुपारी 3-3:30च्या पुढं मर्डर केला ह्यांनी. असेच जर हे इतकाले पैसे कमीत राहिले, मला वाटतं दिवस उगताच मर्डर करते ना आताही. कॅमेरामन राजेश मयेकर सोबत उमेश करंजकर, लोकशाही मराठी, नागपूर. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.